नमस्ते मैत्रिणींनो, तर मी सुशिला शिलाई कोर्समध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो बघा, मग या ठिकाणी जो मी ब्लाउज हा वेअर केलेला आहे, तर हा पेपर पॅटर्न वरती आपण ब्लाउज स्टिच केलेला आहे। तर याचा कटिंगचा व्हिडिओ मी आधीच अपलोड केलेला आहे। ज्या ताईंनी बघितले नसतील तर त्यांनी नक्कीच बघा, मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देते। ओके, त्याच्यानंतर आता हा ब्लाउज कशा पद्धतीने पेपर पॅटर्न वरती आपल्याला टिचिंग करायचं, तो परफेक्ट संपूर्ण ब्लाउजचं टिचिंग या ठिकाणी पुढे मी दाखवणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता एंडिंग पर्यंत बघायचं आहे। शोल्डर कसं जॉईन करायचं किंवा जे छोटे छोटे पॉइंट्स आहेत, ट्रिक्स आहेत, टिप्स आहेत, त्या मी तुम्हाला इथे या शिलाई कामामध्ये देणार आहे। जेवढं आपलं पेपर कटिंग हे इम्पॉर्टंट असतं, तेवढंच आपल्या शिलाईचं काम सुद्धा हे खूप इम्पॉर्टंट असतं। टक्स कसा शिवायचा वगैरे सर्व टोटल डिटेलमध्ये मी तुम्हाला या ठिकाणी टीचिंगच्या वेळेस सांगणार आहे। ते व्हिडिओ तुम्हाला स्किप न करता एंडिंग पर्यंत बघायचा आहे। तर सर्वात प्रथम आपल्याला या ठिकाणी तुम्ही ब्लाउज बघू शकता। आपण हा ब्लाउज शिवलेला आहे, 4 इंचची आपण स्लीव्ज घेतलेली आहे। तर स्लीव्जला पण कुठेही रिंकल्स वगैरे आलेल्या नाही, या ठिकाणी सुद्धा रिंकल्स वगैरे कुठेच आलेल्या नाहीयेत। त्याच्यानंतर बॅक साईडला पण तुम्ही बघू शकता, बॅक साईडला पण या ठिकाणी रिंकल्स वगैरे कुठेच आलेला नाही। गळा आपला बॅक साईडचा हा 9 इंचचा दिलेला आहे आणि बॅक साईडला पण कमरेच्या साईडने वगैरे आपला हा अगदी प्लेन ब्लाउज बसलेला आहे, तुम्ही बघू शकता। तर अशा पद्धतीने परफेक्ट तुम्हाला ब्लाउज जर शिवायचे असतील तर तुम्ही नक्कीच आपल्याकडे पेपर पॅटर्न हे ऑर्डर करू शकता। आणि आपले ऑनलाईन क्लासेस पण पुढे चालू होत आहेत 9 तारखेपासून, 9 सप्टेंबर पासून। तर ज्या ताईंना ऑनलाईन क्लासेस करायचे असते त्यांनी ऑनलाईन पण क्लासेस करू शकता। बेसिक आणि ऍडव्हान्स दोन्ही तुम्हाला या ठिकाणी क्लासेस आपण चालू करणार आहोत। बेसिक पासून स्टार्ट होणार तर एंड आपला हा ऍडव्हान्स पर्यंत एंड होणार आहे। तर कंटिन्यू आपला हा क्लास या ठिकाणी चालू होणार आहे। तर ज्या ताईंना क्लासेस करायचे असेल त्यांनी स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे, त्याच्यावरती ऍडमिशन हे ओपन झालेले आहे, तर तुम्ही नक्कीच ऍडमिशन घेऊ शकता। तर चला, इथे आता आपण जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वप्रथम आता इथे आपल्याला कटोरीचा पार्ट आपल्याला इथे जोडून घ्यायचा आहे। तर उभे आपण पेपर पॅटर्न वरती हा ब्लाउज कट केलेला आहे। ओके, तर आता इथे आपल्याला काय करायचं, एक एक पार्ट घ्यायचा आहे आणि हे जोडून घ्यायचं। अस्तर आणि मेन फॅब्रिक कसं जोडायचं ते ऑलरेडी तुम्हाला माहितीच आहे, त्या पद्धतीनेच जोडायचं आहे। तर बघू शकता, ह्या पद्धतीने ओपन करून घेतलेलं आहे मी, हे बघा तुम्ही बघू शकता। या पद्धतीने दुसऱ्या साईडचा पण पार्ट आपल्याला जोडून घ्यायचा आहे। आता तसंच आपण कटोरीचा जो साईड पार्ट असतो तो पण इथे जोडून घेणार आहोत। हे बघा, या पद्धतीने आपल्याला हा पण भाग जोडून घ्यायचा आहे। तर इथे आपल्याला काय करायचंय, हे ओपन करून घ्यायचंय। आता ज्या ताई नवीन असतील किंवा तुम्हाला ह्या ठिकाणी थोडंसं तुमचा फॅब्रिक जो असेल तो सुळसुळीत असेल, तर अशा वेळेस तुम्हाला बॉल्स पिन असतात, ते आपल्याला टेलरिंगच्या कामामध्ये आपण वापरतो। त्या पिन्स तुम्हाला इथे काय करायचे, वापरायचे, म्हणजे जेणेकरून काय होणार आहे ना, तुमचा अस्तर आणि मेन फॅब्रिक हा जिथे तिथे राहणार आहे, म्हणजे इकडे तिकडे होणार नाही, जोडायला पण तुम्हाला त्रास होणार नाही। तर अशा पद्धतीने तुम्ही 3-4 असे पिनअप ह्या सेट करू शकता। ओके, ज्या ताईंना प्रॅक्टिस असेल त्यांचा काही प्रॉब्लेम नाही, परंतु ज्या नवीन असतील तर त्यांनी या पद्धतीने पिनअप लावा। हे बघा, ह्या पद्धतीने जोडून घेतला। तर त्याच्यानंतर आपण योगपट्टी सुद्धा ह्या ठिकाणी जोडून घेणार आहोत, म्हणजे फ्रंट साईडचा भाग आपण हा टोटली ह्या ठिकाणी जोडून घेणार आहोत। ओके, तर ह्या पद्धतीने आता ही आपण योगपट्टी घेतलेली आहे। तर मेन फॅब्रिक घ्यायचा आहे तो उलटा ह्या पद्धतीने ठेवायचा आहे, बघू शकता तुम्ही। त्याच्यानंतर हे आपल्याला ह्या पद्धतीने ठेवायची योगपट्टी। ही कमरेच्या साईडची बाजू आहे ती बघा समोरासमोर आलेली, ह्या पद्धतीने तुम्हाला करायची आहे। आणि त्याच्यानंतर वरती अस्तर ठेवायचं आहे आणि आपल्याला इथे जेवढी शिलाई मार्जिन घेतली तेवढी आपल्याला शिलाईमध्ये दाबायची आहे। शिलाईमध्ये दाबल्यानंतर आपल्याला इथे काय करायचंय, एक्स्ट्राचा भाग हा कट करायचा आहे आणि नंतर आपल्याला इथे अस्तरवरती दाब शिलाई द्यायची आहे। अस्तरवरती दाब शिलाई दिल्यानंतर आपल्याला आतमध्ये फोल्ड करायचं आहे। आतमध्ये फोल्ड केल्यानंतर वरतीहून किनारी शिलाई द्यायची आहे। बघा, आपल्या ह्याच ठिकाणी आपण 3 शिलाई दिलेल्या आहेत। ओके, त्याच्यानंतर इकडनं आपण सगळीकडनं शिलाई देऊन घ्यायची। हे बघा, ह्या पद्धतीने आपण शिलाई देऊन घेतलेली। सेम टू सेम दुसरा भाग पण आपल्याला तसंच शिलाई मारून घ्यायची। मेन फॅब्रिक हा सीधा ठेवायचा, त्याच्यावरती अस्तर ठेवायचे
आणि इथे जेवढी मार्जिन घेतली तुम्ही शिलाई मार्जिन तेवढी शिलाईमध्ये दाबण्याचा प्रयत्न करायचा. तर खालच्या बाजूने आपण इथे 3 लाईन घेतलेले आहे. दाब शिलाई दिली आहे. दाब शिलाई ही अस्तरवरती द्यायची आहे. दुसरा भाग पण आपण जोडून घेतलेला आहे सेम टू सेम. आता इथे आपल्याला एक्स्ट्राचा जो फॅब्रिक आहे तो कट करून घ्यायचा आहे सर्व भागांचे. कटोरीचा साईड पार्टचा, योक पट्टीचा, ह्या पद्धतीने एक्स्ट्राचा जो भाग असणार आहे तो आपण इथे कट करून घेणार आहोत. तर तुम्हाला पण ह्या ठिकाणी कट करायचे आहे. आता टिचिंग करताना बघा ह्या पद्धतीने कट केल्यानंतर आपली योक पट्टी ही दिसते. आता दुसऱ्या साईडची, आता सर्वात पहिल्यांदा सर्व ताई विचारतात की उंची पेपर पॅटर्नची ही नक्की किती ठेवलेली तुम्ही. तर आपण इथे 36 साईजचा हा जो पॅटर्न आहे याच्यामध्ये उंची ही 14.25 ठेवलेली तयार. तर त्याच्यामध्ये मार्जिन 1 इंच ऍड आलेले आहे, म्हणजे 15.25 इंचावरती आपण हा पेपर पॅटर्नची कटिंग केलेली आहे. तर थोडंसं याच्यामध्ये जे रेग्युलर प्रमाणे थोडासा बदल केलेला आहे मी कटिंग मध्ये आणि पेपर पॅटर्न हा तयार केलेला आहे. आता टीचिंग करताना काय काय बदल करायचे ते मी तुम्हाला इथे डिटेलमध्ये सांगणार आहे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला पेपर पॅटर्न माझ्याकडनं घेतल्यानंतर सेम टू सेम ह्याच पद्धतीने टीचिंग करायचंय. ओके, जे छोटे छोटे पॉइंट्स आहेत ते माझ्या पद्धतीनेच फॉलो करायचे आहेत तुम्हाला. हे बघा ह्या पद्धतीने आपलं सर्व भाग या ठिकाणी कटिंग करून झालेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी टक्स हा कटोरीचा टिच करायचा आहे. तर जो टक्स आपण इथे मार्किंग केलेला आहे तो मी डार्क करून घेतलेला आहे, तुम्हाला पण डार्क करून घ्यायचा आहे. आणि ते एकमेकांवरती हे दोन्ही कटोरीचे भाग ठेवायचे आहेत आणि इथे आपल्याला टॅप करून घ्यायचा. टॅप केल्यानंतर हा जो टक्सची मार्किंग आहे ती खालच्या पार्टला पण इथे जॉईंट म्हणजे डार्क होणार. ओके, तर ते चॉकने पुन्हा डार्क करून घ्यायचंय. आता इथे आपल्याला काय करायचंय, ह्या पद्धतीने घ्यायचंय. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने फोल्ड केलं तरी ते परफेक्टच येणार आहे. आणि जेवढा टक्स आहे तो ह्या ठिकाणी शिलाई करून घ्यायचा आहे. बघा ह्या ठिकाणी लॉक करायचंय. त्याच्यानंतर तुम्ही ह्या पद्धतीने पण फोल्ड करू शकता किंवा तुम्ही अर्धा इंच कट केलं तरी सुद्धा चालेल. ओके, घेतल्यानंतर आपली कटोरी ह्या पद्धतीने तयार झालेली. दुसऱ्या साईडची पण कटोरी सेम टू सेम त्याच पद्धतीने तयार करून घेणार आहोत आपण. हे बघा या पद्धतीने घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता आपली ही कटोरी दोन्ही बाजूची तयार झालेली आहे. आता तयार झाल्यानंतर कटोरीचा आपल्याला साईड पार्ट घ्यायचा आहे. साईड पार्ट घेतल्यानंतर तो या पद्धतीने ठेवा. बऱ्याच वेळा नवीन आपण शिवताना आर्मोलच्या साईडने ठेवलं जातो तर ते व्यवस्थित लक्षात ठेवा. आता कटोरी जोडताना आपल्याला वरच्या बाजूने म्हणजे गळ्याच्या साईडने सुरुवात करायची. तर ह्या पद्धतीने ठेवायचे आपल्याला. आणि थोडंसं ह्या ठिकाणी पॉइंट हा मॅच झाला पाहिजे, ह्या पद्धतीने तुम्हाला सेट करायचं आहे. आणि इथे आपली जी मार्जिन आहे ती अर्धा इंच घेतलेली, तर अर्धा इंच शिलाईमध्ये दाबायचं आहे. डबल लॉक करायचंय स्टार्टिंगला. आणि कोणताही पार्ट हा ओढायचा नाहीये आपल्याला, कटोरीचा किंवा कटोरीचा साईड पार्ट ओढायचा नाही, तो व्यवस्थित अलगदपणाने लावायचा. हे बघा लावल्यानंतर मी पुन्हा एक शिलाई देऊन घेत आहे. ओके, ह्या पद्धतीने शिलाई दिल्यानंतर बघा व्यवस्थित आले. तर उलट करून घेतलंय, कुठे मागे पुढे फॅब्रिक असेल तर तो एकसारखा कट करून घ्या, म्हणजे जेणेकरून फिनिशिंग आतून सुद्धा दिसायला छान दिसली पाहिजे. बघा इथे कटोरी आपली ही जोडून झालेली. तर हाताच्या साहाय्याने शिलाई मारून घेतल्यानंतर थोडंसं प्रेस करून घ्यायचं. प्रेस केल्यानंतर कुठे काही एक्स्ट्राचं फॅब्रिक खालच्या बाजूने येतंय का ते चेक करून घ्या. तर हलकसं ह्या ठिकाणी माझं थोडंसं हा पॉईंट येतो ते मी कट करून घेतलेलं आहे. कट केल्यानंतर आता आपल्याला सर्वात पहिल्यांदा योक पट्टी जोडून घ्यायचं. दुसऱ्या साईडचा पण भाग सेम ह्याच पद्धतीने जोडायचा आहे. योक पट्टी जोडण्याआधी तुम्हाला ह्या ठिकाणी कटोरीमध्ये पेपर पॅटर्न मध्ये हे मी दिलेलं नाहीये, तर तुम्हाला काय करायचंय, ज्यांना आवडत असेल तर त्यांनी इथे अर्धा इंच वरती यायचंय. ओके, अर्धा इंच वरती आल्यानंतर इथून तुम्ही टक्स पर्यंत ह्या मार्किंग पर्यंत असं निमुळत पद्धतीने अर्धा इंच कट करायचंय. हे बघा ह्या पद्धतीने मी कट करते. बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी कट करून घेतलेले आहे. आता आपल्याला काय करायचं, जी योक पट्टी आहे ती योक पट्टी आपल्याला इथे घ्यायची. ओके, योक पट्टी घेतल्यानंतर आपल्याला काय करायचंय, याच्यावरती ही ठेवायची आणि इथे पण सेम टू सेम इथे मॅच व्हायला पाहिजे. हा पॉईंट थोडासा पुढे सरकला तरी चालेल आणि इथून आपल्याला जोडून घ्यायचंय. हे बघा अर्धा इंच शिलाईमध्ये आपण जी मार्जिन घेतलेली ती अर्धा इंच बरोबर ह्या ठिकाणी दाबायची आहे. हे बघा या पद्धतीने अर्धा इंच आपण शिलाईमध्ये दाबतोय.
दाबल्यानंतर इथे आता आपण हे ओपन करून घेऊया। ओपन केल्यानंतर ज्यांना पण आवडत असेल त्यांनी इथे दाब शिलाई देऊ शकता। आता दिल्यानंतर बघा हा पॉइंट पण आपल्याला कट करायचा आहे, तर हे बघा या पद्धतीने कट करायचं। परंतु तुम्हाला इथे काय करायचंय, या पद्धतीने जिथे आपली ही योकपट्टी जॉईंट झाली तिथे स्केल तुम्हाला सरळ ठेवायची। बघा सरळ ठेवल्यानंतर स्केल माझी इथे बघा हलकस इथे 2 लाईनचा असा हा पॉइंट आतमध्ये जातोय सरळ, म्हणजे ज्यावेळेस योकपट्टी जोडतो त्यावेळेस हा भाग पुढे येतो। तर तो आपल्याला काय करायचं, कधी कधी तो भाग पण पुढे येतो, कधी कधी या ठिकाणी गळ्याच्या साईडने पण पुढे येतो। तर अशा वेळेस इथे येत असेल तर कट करायचं, परंतु इथे 100% हा पुढेच येतो, तर हा कंपल्सरी तुम्हाला कट करायचा। आता मी योकपट्टीमध्ये दिलेला नाहीये हा कट करून, तो तुम्हाला टीचिंगच्या वेळेस कट करायचा, कारण प्रत्येक मापानुसार आपण टीचिंग करतो त्यावेळेस 2 लाईन 3 लाईन 1 लाईनचा अशा पद्धतीने येतं, म्हणून ते पेपर कटिंग मध्ये मी दिलेलं नाही, तर तुम्हाला ते शिलाई करताना कट करायचंय। ओके, ह्या पद्धतीने घेतल्यानंतर इथे पॉइंट हा समजा सपोज मी ह्या पद्धतीने ठेवलं, आता बघा मी स्केल ठेवली तर सरळ आलेलं आहे, तर इथे बघा अगदी 1 सूतला कमी असं थोडस येतंय, तर हा पॉइंट सुद्धा मी नॉर्मलच या पद्धतीने लेवल करणार आहे। हे बघा अगदी थोडस, तर ह्या पद्धतीने कटिंग हे छोटे छोटे जे ट्रिक्स आहेत ह्या तुम्हाला ज्या मी टिप्स सांगते त्या तुम्हाला फॉलो करायचे आहेत। ओके, तर ह्या ट्रिक्स आणि टिप्स तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे। आता बघा आपली कटोरी कशा पद्धतीने तयार झालेली तुम्ही बघू शकता, या पद्धतीने तुम्हाला दुसऱ्या साईडचा भाग पण तयार करून घ्यायचा आहे। आता बघा या ठिकाणी आपल्या दोन्ही साईडचे कटोरीचे पार्ट हे जोडून झालेले आहे, तुम्ही इथे बघू शकता। आता सर्वात पहिल्यांदा बॅक साईडचा पार्ट तयार करून घेणार आहोत। तर बॅक साईडचा बघा या ठिकाणी आपण हा भाग घेतलेला आहे, गळा ऑलरेडी पेपर पॅटर्न वरती जेवढा होता तेवढाच आपण या ठिकाणी कट केलेला आहे। आता इथे आपल्याला काय करायचं, सर्वात पहिल्यांदा ह्या पद्धतीने ओपन करून घ्यायचे। ओपन केल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता ह्या पद्धतीने घ्यायचंय, बघा या पद्धतीने सेट करून घ्यायचंय तुम्हाला। साधारणतः इथे पण आपण हा टकची मार्किंग करून घेणार आहोत। त्याच्यानंतर इथे 1-2 पिनअप लावून घ्यायचे आहेत तुम्हाला। म्हणजे जेणेकरून तुमचा अस्तर आणि मेन फॅब्रिक इकडे तिकडे हलणार नाही। ओके, हा सेंटर पण व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे। आता इथे आपण जोडून घेणार आहोत। आता आपण शिलाई मारून घेतल्यानंतर आपल्याला पिनअप काढून घ्यायचे आहे तिथे। आणि एक्स्ट्राचा भाग आपण कट करून घेणार आहोत। आता कसं आहे, आपल्याला या ठिकाणी जी अस्तरची गोलची पट्टी किंवा हे मेन फॅब्रिकची पट्टी आपल्याला हुकाईसाठी वापरता येते, तर एक्स्ट्राचं तुम्हाला फॅब्रिकची गरज पडत नाही, याच्यातूनच तुम्ही यूज करू शकता। व्यवस्थित गळ्याच्या बरोबर तुम्हाला या ठिकाणी कट करायचंय। आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं, टक्स हा टिचिंग करून घ्यायचा। तर टक्स टिचिंग करताना बऱ्याच वेळा काय असतं, मेन फॅब्रिक हा शिलाईमध्ये येत नाही, तर मग ह्या पद्धतीने तुम्हाला टिचिंग करायचंय। हे बघा इथे मी ह्या पद्धतीने एक शिलाई मारून घेतली। आता धागा बाहेर काढण्यापेक्षा तुम्ही इथे या पद्धतीने डबल लॉक करून घेऊ शकता, आणि त्याच्यानंतर आपल्याला हे फोल्ड करायचंय, म्हणजे जेणेकरून तुमचा मेन फॅब्रिक पण हा टक्स मध्ये दाबला जातो। ओके, तर ह्या पद्धतीने घेतल्यानंतर आपल्याला या ठिकाणी अर्धा इंचचा हा संपूर्ण टक्स शिलाईमध्ये दाबायचा आहे। तर तुम्हाला मी पेपर कटिंग मध्ये अर्धा इंचचा टक्स दिलेला आहे, म्हणजे डबल फोल्ड करून अर्धा इंचचा घ्यायचा आहे। संपूर्ण आपला 1 इंचचा टक्स असतो, तर हा शिलाईमध्ये आपल्याला पूर्ण दाबायचा आहे। डबल शिलाई देऊन घ्यायची आहे। हे बघा डबल शिलाई आपण देऊन घेतलेली, सेम टू सेम ह्याच प्रोसेसने तुम्हाला दुसऱ्या साईडची पण शिलाई देऊन घ्यायची आहे।
इथे पण आपल्याला अर्धा इंचाचा टक्स हा संपूर्ण दाबायचा आहे, मार्किंग करून घ्यायचंय तुम्हाला. ओके, ह्या पद्धतीने शिलाई देऊन घेतल्यानंतर आपल्याला कमरेच्या साईडने बघा आता आपल्याला काय करायचं, हात शिलाईची पट्टी टाकायची. तर तुम्ही बघू शकता फिनिशिंग किती सुंदर आलेली आपल्या ब्लाउजला बॅक साईडला. आता ह्या ठिकाणी आपल्याला हात शिलाईची पट्टी लावून घ्यायची. तर साधारणतः ती तुम्हाला ह्या पद्धतीने 2.25 इंचाची पट्टी कट करायची, ती डबल फोल्ड करून आणि मग इथे लावायची. किंवा तुम्ही सिंगल पण लावू शकता आणि आतमध्ये फोल्ड करू शकता. हे बघा, ह्या पद्धतीने दाब शिलाई देऊन घ्यायची. नंतर आपल्याला उलट करून घ्यायचं आणि या पद्धतीने आतमध्ये फोल्ड करायचंय आणि सेंटर मध्ये शिलाई द्यायची आहे. फोल्ड करताना अस्तर हा बाहेरच्या म्हणजे साईडने दिसायला नको, या पद्धतीने आतमध्ये फोल्ड करायचं. कच्ची शिलाई द्यायची आहे. बघा, या पद्धतीने आपण शिलाई देऊन घेतलेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला हे कट करून घ्यायचंय. नंतर आपण हात शिलाई केल्यानंतर आपल्याला ही शिलाई काढून टाकता येते. ओके, तर ह्या पद्धतीने आपण संपूर्ण बॅक साईडचा पार्ट हा तयार करून घेतलेला आहे. तयार केल्यानंतर आता इथे आपल्याला काय करायचं, सर्वात पहिल्यांदा हुकाईची पट्टी ह्या ठिकाणी लावून घ्यायची आहे. आता सर्वात पहिल्यांदा उजव्या साईडला डाव्या साईडला तुम्हाला ज्या बाजूला हुकची पट्टी आवडत असेल त्या बाजूने या पद्धतीने घ्यायची पट्टी तुम्हाला आणि लावायची आहे. अर्धा इंच सोडून द्यायचं आहे आणि या पद्धतीने जेवढी हुकाईसाठी मार्जिन घेतलेली तेवढी या ठिकाणी शिलाईमध्ये दाबण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर साधारणतः मी तुम्हाला 3 लाईनची हुकाईची मार्जिन दिलेली आहे. ओके, तर तेवढी शिलाईमध्ये तुम्हाला या ठिकाणी दाबायची आहे. दाब शिलाई द्यायची, नखाच्या साहाय्याने प्रेस करायचं आहे. नंतर आतमध्ये फोल्ड करून आणि आपल्याला या पद्धतीने आतमध्ये फोल्ड करायचंय. आता फोल्ड करताना नक्की कुठून शिलाई मारायची तर समजत नाही, म्हणून उलटा करायचंय. उलट केल्यानंतर या ठिकाणी शिलाई मारायची आपल्याला, बघा. आणि नंतर सरळ आपल्याला कडेने अगदी शिलाई मारून घ्यायची आहे. बघू शकता, ह्या पद्धतीने शिलाई दिल्यानंतर आपल्याला इकडनं काय करायचंय, हे बाकीचा भाग कट करून घ्यायचा. कट केल्यानंतर तुम्ही बघू शकता आपला कटोरीचा पार्ट हा कशा पद्धतीने तयार झालेला आहे. दुसऱ्या साईडचा पण आपण सेम त्याच पद्धतीने, फक्त उलट प्रोसेस आपल्याला ह्या ठिकाणी करायची. ह्या पद्धतीने तुम्हाला एखादा सरळ पट्टी घ्यायची आहे. या ठिकाणी गळ्याचीच पट्टी आपण घेणार आहोत. बघा, याच्यावरती आपल्याला अस्तर ठेवायचं आहे ह्या पद्धतीने आणि या ठिकाणी ही पट्टी अलट पलट करून घ्यायची सर्वात पहिल्यांदा. घेतल्यानंतर इथे आपल्याला काय करायचं, अस्तरवरती दाब शिलाई द्यायची आहे. बघा, दाब शिलाई दिल्यानंतर ती आतमध्ये फोल्ड करायची, वरती येऊन एक पुन्हा शिलाई देऊन घ्यायची आहे. हे बघा, या पद्धतीने घेतल्यानंतर आता तुम्हाला ही पट्टी किती इंचाची ठेवायची हे तुमच्यावर डिपेंड आहे. तर ह्या पद्धतीने फोल्ड करून बघा, साधारणतः तुम्ही 1 इंचाची रेडी ठेवू शकता, कारण 1 इंचाची ही फिनिशिंग मध्ये पण छान दिसते, म्हणून मी तेवढंच मार्किंग करून घेतलेलं आहे डबल फोल्ड करून आणि इथे दाब शिलाई देऊन घेणार आहे. आणि इथे आपल्याला काय करायची, शिलाई देऊन घ्यायची आहे आणि एक्स्ट्राचा फॅब्रिक जो असणार आहे तो आपण कट करून घेणार आहोत, म्हणजे फिनिशिंग मध्ये आपली इथे पट्टी ही तयार होते. बघा, ह्या पद्धतीने घेतला आपण, इकडनं पण व्यवस्थित सरळ कट करून घ्या. आता आपल्याला ही पट्टी ह्या पद्धतीने सरळ ठेवायची, त्याच्यावरती आपल्याला हा भाग ठेवायचा आहे. खालच्या बाजूला अर्धा इंच सोडून द्यायचं आहे आणि जेवढी शिलाई मार्जिन घेतली तेवढी शिलाई मध्ये दाबायची आहे. हा जो हुकाई इथे जी आपण योग पट्टी जोडलेली ती खालच्या बाजूने फोल्ड करायची मार्जिन.
आणि अर्धा इंच वरच्या बाजूने फोल्ड करायचंय। फोल्ड केल्यानंतर या पद्धतीने शिलाई आलेली, त्याच्यानंतर आता आपल्याला वरती काढून घ्यायची। हे बघा, वरती काढून घेतल्यानंतर आपल्याला या पद्धतीने फोल्ड करायचंय आणि सेंटर मध्ये शिलाई द्यायची। या पद्धतीने शिलाई देऊन घेतली आहे। आता तुम्हाला या ठिकाणी हुकायची पट्टी ही मोजून बघायची। सपोज तुम्हाला इथे काय करायचं, साधारणतः हे ब्लाऊज आहे तर तुम्हाला ही हुकची पट्टी बघा म्हणजे 7 इंचाची, कुणाला थोडीशी कमी पाहिजे असेल तर तुमच्या जुन्या ब्लाऊज वरनं तुम्ही मोजून घेऊ शकता। ओके, आता तुमच्या जुन्या ब्लाऊज वरती समजा 6.5ची आहे। आता बघा तुम्हाला ही हुकायची जी उंची आहे, समजा गळा जरी मी जेवढा दिलेला आहे तेवढा, परंतु तरी सुद्धा तुम्हाला कुणाला जास्त मोठं आवडतं तर हुकची ही जी उंची असते हुक पट्टीची ती तुम्ही या पद्धतीने मोजून घेऊ शकता। तिथे 6.25 इंच आलेलं आहे माझं, तर 6.25 इंचावरती ह्या पद्धतीने मार्किंग करून घ्यायचंय। हे बघा, तर अगदी नॉर्मलचं काहीतरी माझं 1 लाईनचं ह्या ठिकाणी मला थोडासा सेम जसा गळ्याचा आकार आहे त्या पद्धतीने आकार द्या आणि कट करून घ्यायचंय। बघा ह्या पद्धतीने कट केलंय मी। सेम टू सेम ह्या इकडच्या बाजूचं पण तसंच करायचंय आपल्याला। तर इकडचं थोडंसं 2 लाईनचं उरतंय, ह्या पद्धतीने कट करून घेणार आहात म्हणजे तुमचा हा शेप पण व्यवस्थित येणार आहे, खालीवर गळा पण होणार नाही आणि परफेक्ट येणार आहे। तर याच्याने तुमचा गळा मोठा होईल वगैरे असं बिलकुल नाही, उलट फिनिशिंग मध्ये तुमचा गळा या ठिकाणी तयार होणार आहे। बघू शकता, आता मी तुम्हाला या ठिकाणी लावून दाखवते कशा पद्धतीने आपला हा भाग तयार होतोय पुढचा। बघू शकता तुम्ही, राऊंड असा आपला हा गळा तयार झालेला आहे। आता इथे आपल्याला काय करायचंय, शोल्डर हा जोडून घ्यायचंय। तर बॅक साईडचा पार्ट घ्यायचाय, तो ओपन करून घ्यायचाय, या पद्धतीने ठेवायचे आणि अर्धा इंच शिलाई मध्ये दाबायचंय आपल्याला। परफेक्ट अर्धा इंच शिलाई मध्ये मार्किंग करून घ्या हवं असेल तर, नाहीतर आपल्या शिलाई मशीन वरती ऑलरेडी अर्धा इंचाचं मार्जिन असतंच, ते बरोबर सरळ ठेवायचंय आणि शिलाई मारायची। बघा या पद्धतीने अर्धा इंच शिलाई मध्ये दाबलेलं आहे। त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी काय करायचंय, आता आपल्याला स्लीव जोडण्याआधी आपल्याला साईडची फिटिंग ही चेक करून घ्यायची। तर तुम्ही बघू शकता इथे मी ह्या पद्धतीने सरळ पकडलेलं आहे, कुठे तुमचं कमी जास्त फॅब्रिक असेल तर तो चेक करा। ओके, तर ह्या पद्धतीने बघा मी चेक करते, तर माझं इथे परफेक्ट येते। तर कुठे ह्या बाजूला पण एक्स्ट्राचा भाग असेल तर तो कट करून घ्या। या पद्धतीने कट केल्यानंतर ते कट करावंच लागणार आहे आपल्याला। ओके, त्याच्यानंतर इथे चेक करायचं, तर इथे कुठेही आपलं म्हणजे खालीवर जास्त झालेलं नाही, थोडंफार असेल तर अगदी या ठिकाणी या पद्धतीने बघू शकता, जास्त आपलं खालीवर झालेलं नाही, कारण शिलाई मार्जिन तर परफेक्ट पकडली तर सेम टू सेम आपलं येणार आहे, अजिबात खालीवर होत नाही। तुमचं झालंच तर कट करायचं। त्याच्यानंतर इकडे तुम्ही बघू शकता ह्या पद्धतीने आपल्याला घ्यायचंय। घेतल्यानंतर आपल्याला इथे पण चेक करून घ्यायचंय। ओके, चेक केल्यानंतर थोडंफार एक्स्ट्रा येत असेल तर तो ह्या पद्धतीने कट करायचा। आता हा पाठीमागचा भाग आलेला आहे माझा, म्हणून मी कट केलेला आहे। थोडक्यात फिटिंग पर्यंतच आपण साधारणतः 2 इंचापर्यंत कट केलेलं आहे। हे बघा या पद्धतीने 2 इंचापर्यंत इथवर कट केलेलं आहे। त्याच्यानंतर हे आपण ठेवल्यानंतर बघा हा जो पोर्शन असेल तो पण मागे पुढे होत असेल तर तो इक्वल मध्ये करून घ्यायचा आहे। हे बघा या पद्धतीने तुमचं जास्त येत असेल थोडंफार 1-2 लाईन तो कट करून घ्यायचा आहे। कट केल्यानंतर आता आपली साईडची फिटिंगची बाजू पण बरोबर झालेली आहे। तर ही जी मार्जिन आहे ती बॅक साईडने करायची। बॅक साईडने केल्यानंतर एक स्केल घ्यायची तुम्हाला, स्केल घेतल्यानंतर तुम्हाला या पद्धतीने ठेवायचं शोल्डर जवळ स्केल आणि मार्किंग करायचं। बघा मार्किंग केल्यानंतर हा थोडासा भाग इथे पुढे येतोय तर तो आपल्याला कट करायचा। तर ही एक तुम्हाला ट्रिक्स इथे शिकवली जाते किंवा टिप्स, तर ही टिप्स माहिती असणं खूप गरजेचं आहे। बघा आता शोल्डर माझं कसं आलंय, सरळ आलेलं आहे, तर सेम टू सेम तुम्हाला पण ह्याच पद्धतीने ट्रिक्स वापरायचे आहेत। आता ह्या बाजूला पण मी तसंच करते। बघा मी स्केल ठेवते इथे साधारणतः सेंटर पासून इकडे 3 इंचापर्यंत, ह्या बाजूला 3 इंचापर्यंत स्केल अशी ठेवायची आणि जेवढा भाग एक्स्ट्रा इथे पुढे येतोय शोल्डरच्या ठिकाणी तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे।
बघा या पद्धतीने कट करायचंय. इथे शोल्डर तुमचं कुठेही कमी जास्त होणार नाही. आता हे घेतल्यानंतर आपले शोल्डर हे दोन्हीच्या दोन्ही एकसारखे तयार व्हायला पाहिजे म्हणून चेक करून घ्या. तर माझं या ठिकाणी परफेक्ट आलेलं आहे. आता सर्व आपलं तयार करून झालेलं आहे. आता आपल्याला काय करायचं इथे स्लीव्स म्हणजे बाही जोडायची. बाही जोडण्याआधी आपल्याला काय करायचं इथे बाहीचं टिचिंग करावं लागणार आहे. तर बाहीचं टिचिंग करण्यासाठी आपल्याला काय करायचंय दोन्ही भाग हे व्यवस्थित ह्या पद्धतीने घ्यायचंय. फोल्ड कर म्हणजे हे सीधं ठेवायचं आणि त्याच्यावरती आपल्याला बाहीची स्लीव्स ही ठेवायची अस्तरची. बघा इथे आपली ही जास्त खोलगट आहे ती पुढची बाजू असणार आहे. मी इथे टिक मार्क करून दिलेले आहे तुम्हाला किंवा तुम्ही नॉचेस लावू शकता. त्याच्यानंतर आता इथे आपल्याला 1 दाबाच्या अंतरावरती शिलाई मारून घ्यायची आहे. या पद्धतीने फोल्ड करायचं आहे. नखाच्या साहाय्याने प्रेस करून दाब शिलाई द्यायची आहे. दाब शिलाई दिल्यानंतर अस्तर आतमध्ये फोल्ड करायचं आहे आणि किनारी शिलाई द्यायची आहे. हे बघा या पद्धतीने शिलाई देऊन झाल्यानंतर आपल्याला काय करायचं इथून साईडने पण व्यवस्थित परफेक्ट अशी शिलाई देऊन घ्यायची. आता दुसऱ्या साईडची स्लीव्स पण सेम टू सेम त्याच पद्धतीने टिचिंग करून घ्यायची आपल्याला. या पद्धतीने शिलाई दिल्यानंतर हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे. बघा इथे तुम्ही बघू शकता इथे आपला बाईचा हा सेंटर आहे. इथे लक्षात ठेवायचं आहे आपलं. ओके बघा स्लीव्स पण ही कधी कधी कमी जास्त शिलाईमध्ये दाबलं तर त्यावेळेस इथे खालीवर होतं ते चेक करून घ्यायचं. इथे आपलं परफेक्ट आलेलं आहे. दुसरी स्लीव्हचं पण एक्स्ट्रा फॅब्रिक आपण कट करून घेणार आहोत. बघा अशा पद्धतीने दोन्ही स्लीव्स आपल्या तयार झालेल्या आहेत. आपल्याला आता स्लीव्स ह्या या ठिकाणी अटॅच करून घ्यायचे आहेत. आता सर्वात पहिल्यांदा जी खोलगट बाजू आहे ही आपली खोलगट बाजू आहे तर ती आपल्याला या पद्धतीने पुढच्या बाजूला ठेवायची. म्हणजे कटोरीचा जो पार्ट असतो त्या बाजूने ठेवायची आणि उलटी ठेवायची. तर ही खोलगट बाजू आहे आपली. लक्षात ठेवायचं आहे. आणि कमी खोलगट जी बाजू असते ती बॅक साईडला ठेवायची आहे. स्लीव्स ही कुठेही ओढायची नाही. सेंटर पासून लावायला सुरुवात करतोय आपण. या पद्धतीने परफेक्ट आपली ह्या ठिकाणी स्लीव्स ही आलेली आहे. बघू शकता. पुन्हा आपल्याला सेंटर पासून जोडण्याचे ह्या ठिकाणी फायदा म्हणजे असा आहे की तुम्ही जोडल्यानंतर जर बाय चान्स कमी स्लीव्स पडली तर ती दोन्ही बाजूने थोडक्यात कमी पडते आणि जास्तच झाली तर ती दोन्ही बाजूने थोडीफार जास्त होणार. परंतु आपली स्लीव्स ही शक्यतो कमी जास्त होण्याचा चान्स येत नाही कारण आपण आर्मोल राऊंड नुसार कटिंग करतो म्हणून. हे बघा या पद्धतीने दोन्ही बाजूला आपली स्लीव्स ही परफेक्ट लागलेली आहे. हे बघा अशा पद्धतीने आता आपल्याला काय करायचं स्लीव्स ह्या पद्धतीने ओपन करून घेतली तर कुठेही या ठिकाणी बघू शकता एकसारखी आपली स्लीव्स ही लागली गेलेली आहे. तुम्ही बघू शकता. आता दुसऱ्या साईडची पण स्लीव्स आपल्याला सेम ह्याच पद्धतीने लावून घ्यायची आहे. बघा या पद्धतीने आपण जोडून घेतली आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय सर्वात पहिल्यांदा या ठिकाणी तुम्ही पाइपिंग लावू शकता किंवा हातशिलाईची पट्टी लावली तरी सुद्धा चालेल. तर आपण काय करणार आहोत या ठिकाणी हातशिलाईचीच पट्टी लावणार आहोत. आता या ठिकाणी मी अस्तर घेतलेले आहे. अस्तर वरतूनच आपल्याला या ठिकाणी पट्ट्या ह्या कट करायच्या आहेत. तर इथे आता तुम्हाला पट्टी कट करण्यासाठी साधारणतः तिरकस धाग्यामध्ये कट करायचे आहेत. बघा जशी मी तिरकस या ठिकाणी ठेवलेली त्याच पद्धतीने या पद्धतीचे तुमच्याकडे जवळजवळ ही 1.25 इंचाची आपली स्केल असते तर त्याच्या बरोबरीने आपल्याला ह्या पट्ट्या तिरकसमध्ये कट करायच्या आहेत. इथे जास्त वाढवायची आवश्यकता नाही किंवा काहीच नाही. तुम्हाला फक्त स्केल ठेवायची आणि तिरकस धाग्यामध्ये मार्किंग करून आणि कट करून घ्यायचं. हे बघा या पद्धतीने आपण कट करतोय आणि
आपल्याला जेवढ्या पाहिजे तेवढ्या पट्ट्या ह्या ठिकाणी मार्किंग करून घ्यायच्या आहेत, कट करायचे आहेत. बघा ह्या पद्धतीने आपण पट्ट्या ह्या कट करून घेतलेल्या आहेत. आता इथे आपल्याला काय करायचे, जोडून घ्यायचे. तर जोडून घेण्यासाठी या ठिकाणी थोडंसं जास्त तिरकस आहे, तर ते व्यवस्थित हे करून घ्या. कट करून घेतलं मी. त्याच्यानंतर हा पण भाग थोडासा मी कट करून घेतलेला आहे. आता आपल्याला काय करायचं, ह्या पद्धतीने ठेवायची आहे आणि इथे आपल्याला जिथे आपला हा पॉइंट जॉईंट होतोय तिथे आपल्याला शिलाई मारून घ्यायची. ओके, तिरकस मध्ये ठेवायची आहे. आणि एक्स्ट्राचा भाग आपल्याला इथे कट करून टाकायचा आहे. हे बघा, कट केल्यानंतर बघा ह्या पद्धतीने जॉईंट होतंय. तर तुम्हाला पण सेम ह्याच पद्धतीने आता इथे आपल्याला स्टार्टिंगला थोडंसं सरळ कट करून घ्यायचंय आणि आता आपण काय करणार आहोत, पट्टी ही लावून घेणार आहोत. पुढचा गळा हा आपला परफेक्ट आहे का नाही ते चेक करून घ्यायचं. व्यवस्थित आपला व्यवस्थितच आहे. त्याच्यानंतर इथे आपल्याला डबल फोल्ड करून घेतलेली मी पट्टी आणि इथून आपल्याला जोडायला सुरुवात करायची आहे. तुम्ही सिंगल करून पण लावू शकता, परंतु अस्तर हे पातळ असतं म्हणून डबल केलं तरी काही प्रॉब्लेम नाही. आता इथे तुम्हाला काय करायचं, सर्वात पहिल्यांदा शोल्डरचा जो सेंटर आहे तिथून फ्रंट बाजूला 3 इंचापर्यंत आणि बॅक साईडला 3 इंचापर्यंत ही जी पट्टी आहे ती ओढून लावायची आहे. राऊंड ठिकाणी ओढून लावायची नाही. बघा इथे अर्धा इंच ही मार्जिन ठेवून टाकायची आपल्याला, म्हणजे आतमध्ये फोल्ड करायला. जिथे कुठे काही एक्स्ट्राचा फॅब्रिक असेल तो कट करून घ्यायचा. कट केल्यानंतर आता इथे आपल्याला काय करायचं, दाब शिलाई द्यायची. जी पट्टी आहे ती या पद्धतीने ओपन करून घ्या आणि हात शिलाईची पट्टी आहे त्याच्यावरती तुम्हाला दाब शिलाई द्यायची. दाब शिलाई देऊन झाल्यानंतर आता आपल्याला आतमध्ये फोल्ड करायचं आहे. आणि तुम्हाला इथे एक कच्ची शिलाई देऊन घ्यायची, नंतर तुम्ही त्याला हात शिलाई केली तरी सुद्धा चालेल. बघा या पद्धतीने आपलं इथे परफेक्ट अशी पट्टी ही लावून झालेली तुम्ही बघू शकता. आता आपल्याला काय करायचं आहे, फायनल फिटिंग करून घ्यायची. ओके, तर फिटिंग करताना बॅक साईडचा सेंटर हा काढायचा आहे तुम्हाला. हे बघा या पद्धतीने सेंटर हा काढूनच घ्यायचा आहे. सेंटरवरती मी मार्किंग केलं. मार्किंग केल्यानंतर या पद्धतीने इथे आय पट्टी ही सोडून द्यायची आणि नंतर आपल्याला हे बरोबर पकडायचंय. पकडल्यानंतर नॉर्मल काहीतरी ह्या बाजूने 1-2 लाईनचं तुमचं फ्रंट साईडचा पार्ट हा थोडासा एक्स्ट्रा येईल, तर आला तरी चालेल, कारण पुढच्या भागामध्ये कंबर अधिक 1 इंच, टक्स अधिक 1.5 इंच मार्जिन अशा पद्धतीने मार्जिन घेतलेले असते. त्यामुळे ना इथे 2 लाईनचं वगैरे किंवा 3 लाईनचं असं एक्स्ट्रा येतं, तर ते आपल्याला कट करून टाकायचं आहे. तर सर्वात पहिल्यांदा या ठिकाणी पिनअप लावून घ्या. या बाजूने पण पिनअप लावा, म्हणजे तुम्हाला हे कसं आहे दाखवण्यासाठी मी हे घेतलेलं आहे. त्याच्यानंतर बघा या पद्धतीने घेतल्यानंतर हा पुढचा जो पोर्शन आहे थोडक्यात बॅक साईड पेक्षा थोडं नॉर्मल एक्स्ट्रा येते नॉर्मलचं,
तर हा तुमचा सुद्धा येणार आहे. तर अशा वेळेस तुम्हाला कट करून टाकायचं. हे बघा, या पद्धतीने कट करायचं. कोणाचं 3 लाईन येईल, कोणाचं 2 लाईन येणार आहे, त्या पद्धतीने कट करायचंय. आता इथे आपण कडेने एक एक शिलाई देऊन घेणार आहोत. ही जी शिलाई मार्जिन आहे ती खालच्या बाजूने फोल्ड करायची आहे आणि बाहीच्या इथे आपल्याला वरच्या बाजूने फोल्ड करायची आहे. बघा, या पद्धतीने घेतलं तर स्लीवच्या इथे या ठिकाणी थोडंसं एक्स्ट्रा फॅब्रिक येणारच आहे. या पद्धतीने आपण शिलाई देऊन घेतलेली आहे. आता आपल्याला काय करायचं, ही उलटी करायचं आहे. सेम टू सेम ह्याच पद्धतीने तुम्हाला ह्याच पद्धतीने दुसऱ्या साईडची पण फिटिंग करायची. आता मी ही उलट करून घेतलेली आहे आणि इथे आपल्याला शिलाई देऊन घ्यायची. शिलाई देताना एका दाबाच्या अंतरावरती एक शिलाई तात्पुरती देऊन घ्यायची तुम्हाला. आता शिलाई दिल्यानंतर आता इथे आपण काय करणार आहोत, कमरेचं मेजरमेंट टाकणार आहोत. आईची पट्टी सोडून द्यायची. कमरेचं मेजरमेंट इथे आपलं 7 इंच आहे. 7 इंचावरती आपण मार्किंग करणार आहोत. छातीचं मेजरमेंट घ्यायचं नाही, तर आपल्याला आर्महोल राऊंडचं मेजरमेंट या ठिकाणी घ्यायचं आहे. फिटिंग आपली ही आर्महोल राऊंड नुसार असणार आहे. ओके, तर या ठिकाणी आपण काय करणार आहोत, आर्महोल राऊंड अशा पद्धतीने घेणार आहोत. तर माझा आर्महोल राऊंड हा 16 इंचाचा आहे. तर 8 इंचावरती इथे मी मार्किंग करणार. त्याच्यानंतर ह्या बाजूने बाईचं पण आपण इथे काय करणार आहोत, मार्किंग करणार आहोत. तर बाई आपला दंड घेर घ्यायचा आहे, तो माझा इथे 6 इंचाचा आहे. तर 6 इंचावरती मी मार्किंग केलं. बघा, तुम्ही बघू शकता ह्या पद्धतीने मार्किंग केलेलं आहे. नॉर्मलची, जास्त फिटिंग पण नाही, जास्त लूज पण नाही, अशा पद्धतीने स्लीवचं दंड घेर घेतलेला आहे मी. आणि इथे आपल्याला सरळ लाईन ही ड्रॉ करून घ्यायची. तर बघा, माझी या ठिकाणी सरळ लाईन ड्रॉ केलेली आहे. आता आपल्याला काय करायचे, फिटिंग करून घ्यायची. तर फिटिंग करताना ह्या पद्धतीने पकडायचंय तुम्हाला. ही जी मार्जिन आहे बाईची ती वरच्या बाजूनेच फोल्ड ठेवायची आहे. बघू शकता ह्या पद्धतीने फिटिंग केली. 2-3 शिलाई तुम्हाला परत मारून घ्यायचे आहेत. तर इथे आर्महोलचा जो जॉईंट आहे तो आपला अगदी समोरासमोर आलेला आहे, कुठेच खालीवर झालेला नाही. तर ह्या पद्धतीने तुम्हाला पण फिटिंग करायची आहे. तर इथे आपण काय करणार आहोत, 2-3 शिलाई अशा पद्धतीने मारून घ्यायची आहे तुम्हाला एक्स्ट्राची मार्जिन म्हणून. ओके, दुसऱ्या साईडची पण फिटिंग सेम ह्याच पद्धतीने करून घेणार आहोत आपण. तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपला हा टोटल ब्लाऊज तयार झालेला आहे. दुसऱ्या साईडची पण फिटिंग मी सेम त्याच पद्धतीने करून घेतलेली आहे. ओके, दोन्ही साईडची फिटिंग केल्यानंतर इथे तुम्हाला 2-2 लाईनवर म्हणजे 2-2 बोटाचा अंतर ठेवून तुम्हाला इथे आय तयार करून घ्यायचे आहेत. ओके, तर ती मशीनवरतीच करून घेतलेले आहेत. अशा पद्धतीने फ्रंट साईडचा गळा पण आपला ह्या ठिकाणी रेडी झालेला आहे. अगदी गोल गळा ह्या ठिकाणी आपला तयार झालेला आहे. कटोरीचा शेप सुद्धा सुंदर आलेला आहे. त्याच्यानंतर बॅक साईडचं पण तुम्ही बघू शकता. बॅक साईडला बघा, गळ्याचा आकार तुम्ही ह्या ठिकाणी बघू शकता. खूप जास्त डीप गळा पण नाही आणि खूप छोटा पण नाही, अशा पद्धतीने मीडियम गळा आपण या ठिकाणी टिचिंग केलेला आहे. तर अशा पद्धतीने पेपर पॅटर्न वरती तुम्ही ब्लाऊज हा संपूर्ण टीच करू शकता.